नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। उद्देश आज पंढरपूर तालुक्यामधील 43 गावांचा दौरा होता। त्या निमित्तानं दुपारचा वेळ पंढरपूरमध्ये होता, त्यामुळं आपल्याशी संवाद साधल्यानंतर लोकांकडून विचार फास्ट जातात, लवकर पोचतात, त्यामुळं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश या ठिकाणी होता। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आज या मतदारसंघात पलटण असेल, मानखटाव असेल, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची तिसरी फेरी झालेली आहे। म्हणजेच वंचित बहुजन आघाडीनं प्रचारामध्ये आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे आणि आघाडी घेत असताना, लोकांशी संवाद साधत असताना, मतदाराशी संवाद साधत असताना मतदारांना भाजपला साफ नाकारलेला आहे, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। भाजपनं जे 10 वर्षाखाली दिले होते ते आश्वासन फेल गेलेले आहे, त्यामुळे भाजपच्या या ठिकाणी गाठ निर्माण झाली आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे, आमची एक भाजपबरोबर लढाई नाही, तर आमची दोन भाजपबरोबर लढाई आहे। कारण मोहिते पाटील कालमधून भाजपमध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, तर बंधू रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपमध्ये आहेत म्हणून सांगतात, पण ते भाजपचा बी प्रचार करू शकत, स्वतःच्या प्रचार करू शकत नाहीत। अशा प्रकारची दुश्मनावर देखील आली नाही पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय। म्हणून लढाई हे दोन भाजप आहे। आमचे अजून दुसरे बंधू काँग्रेसचे अध्यक्ष असणारे धवलसिंह पाटील देखील भाजपला दिलेला आहे। मला या ठिकाणी सांगायचं आहे, उद्या यांना जर लोकांनी निवडून दिलं तर देखील भाजपमध्ये शकतात, होईल। नम्र आहे, या हरवायचं असेल तर वंचित आघाडीचा पर्याय ठिकाणी निर्माण आहे। ओबीसी नेता म्हणून मला आहे, राज्यामध्ये काम करत असताना आणि आंबेडकर साहेबांनी नेता म्हणून त्या विश्वासाला खरं करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे आणि या ठिकाणी या दोन्हींना करून वंचित आघाडीचा पर्याय मतदार हे असं मला वाटतं। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।